सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव डिक्टेशन या स्टोरीचे 211 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन सरांनी नैना आणि तिच्या सासूचं हवा पाणी बंद केलं आणि ज्यांना मारायला गोळीची गरज नाही त्यांच्यासाठी हाच उपाय योग्य. आणि जे हवा पाणी बंद करून मरतात त्यांना गोळीची काय गरज नाही का. आणि मग ते घरी आले आणि ही होती शिक्षा त्या गुन्ह्याची, त्या दोघींच्या, जी त्यांनी अर्जुन सरांना घरात न घेऊन केली. त्यांनी चक्क अर्जुन सरांना घराच्या बाहेर उभा केलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आता या गोष्टीचे परिणाम त्यांना किती दिवस भोगावे लागणार होते, गॉड नोज. मग ऑफिस सुटलं. जितेंद्र संग्राम अजूनही का घरी आले नाहीत याची वाट त्यांची मम्मी बघत होती. आणि नैना म्हणाली, ओ माय गॉड मम्मी, मी घरात येऊ की नको? अहो किती गरम होतंय घरात, त्यापेक्षा ना मी बाहेरच बसते झाडाखाली. आणि मम्मी माझ्यासाठी कोल्ड्रिंक द्या. आणि आता कोल्ड्रिंक आणून दिली मम्मीनं पळत पळत फ्रीजमधून. तर ती सुद्धा कोमट होती, अजिबात थंड नव्हती. आणि नैना म्हणाली, अहो मम्मी किती कोमट आहे हे, तुम्ही काही कोल्ड्रिंक गॅसवर ठेवून आणलीत का? संग्रामची मम्मी घाम पुसत म्हणाली, नैना बेटा, अगं किती गरमी आहे आणि लाईट नाही, तुला माहीत आहे ना. आता जर घरात लाईट नसेल तर फ्रीज कुठून सुरू राहणार? आणि नयना म्हणाली, ओ माय गॉड, मी काय करू? ओके मम्मी, माझ्यासाठी कॉफी तरी करा, पण ब्लॅक कॉफी करा. संग्रामची मम्मी म्हणाली, कॉफी करायला गेली तर पाणी नाही. ती पुन्हा आली आणि नयनाला म्हणाली, नयना बेटा, अगं कॉफीसाठी सुद्धा पाणी नाही. नयना म्हणाली, मम्मी मग नुसते दुधाची करा, पण मला कॉफी द्या. मग आता कॉफी दिली, पण आता भांडे धुवायला पाणी नाही, प्यायलासुद्धा पाणी नाही. आणि रात्री कुठं झोपायचं या गरमीमध्ये? मी नाही झोपणार, असं नैना म्हणाली. संग्रामची मम्मी म्हणाली, अगं आता संग्राम येईल, जितेंद्रसुद्धा येईल, त्यांचे पप्पा येतील, मग लाईट आणि पाण्याचं काय झालं ते बघतील. आणि नैना म्हणाली, मम्मी तुम्ही वेळेवर बिल भरलं नसेल म्हणून त्यांनी आपल्या लाईट आणि पाणी कट केलं असेल. संग्रामची मम्मी म्हणाली, नाही नाही, असं नाही होत, आपण तर सगळी बिलं व्यवस्थित वेळेवर भरतो, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आता ऑफिस सुटलं तरी कोणीच येईना. संग्रामचे पप्पा तेवढे आले, पण त्यांना असल्या गोष्टीची जास्त माहिती नव्हती. आणि संग्रामची या मम्मीनं संग्रामला फोन लावला आणि म्हणाली, संग्राम तू कुठे आहेस? तू पटकन घरी ये, दोघेही घरी या, इथे लाईट नाही, पाणी नाही. आणि संग्रामच्या समोर, जितेंद्रच्या समोर कामाचा ढीग होता आणि ते म्हणाले, सॉरी मम्मी, नंतर फोन कर, असं म्हणून फोन ठेवला. आणि मग थोड्या वेळात जितेंद्र म्हणाला, संग्राम अरे घरी सांग, आपण दोघंही येणार नाही. आणि संग्रामनं फोन केला आणि मम्मी म्हणाली, संग्राम तू येणार आहेस ना? अरे लवकर ये रे, काहीतरी कर इथं. आणि संग्राम म्हणाला, सॉरी मम्मी, अगं मी आणि दादा येणार नाही, आम्हाला ना खूप कामं आहेत आणि बॉसने आमची सोय इकडेच केली आहे. जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच राहणार आहोत, हेच सांगायला फोन केला. आणि संग्रामनं फोन ठेवला. आणि संग्रामची मम्मी चकित झाली. आणि हे ऐकून नैना म्हणाली, मम्मी तुमची दोन्ही मुलं बिनकामाची आहेत, बिनडोक आहेत. ओ गॉड, आता काय करू मी? असं म्हणून तिनं स्वतःसाठी कोल्ड्रिंक आणि थंड पाण्याच्या बॉटल ऑर्डर केल्या. आता ऑफिसमधून आल्यापासून संग्रामच्या पप्पाला साधा एक थंड पाण्याचा ग्लासही मिळाला नव्हता. आणि संग्रामची मम्मी पुन्हा नैनाकडे गेली आणि लाचारासारखं म्हणाली, नैना बेटा, एक पाण्याची बॉटल देतेस का पप्पांसाठी? आणि नैनाने त्यांच्याकडे फार तुच्छतेनं बघितलं आणि म्हणाली, घ्या, तुमची मुलं तर काहीच कामाची नाहीत, शेवटी मीच तुमच्या उपयोगाला येते. असं म्हणून उपकार केल्यासारखं एक पाण्याची बॉटल दिली. आणि संग्रामच्या मम्मीनं एकच ग्लास भरून पाणी संग्रामच्या पप्पाला दिलं आणि म्हणाली, आता एवढं पाणी वाचवून ठेवावं लागेल, स्वयंपाक कशाचा करू? पाणीच नाही घरात. आणि आता नैनानं स्वतःसाठी जेवणसुद्धा ऑर्डर केलं. आणि संग्रामच्या मम्मीला वाटलं की ती आपल्याला जेवणसुद्धा देईल, म्हणून तिच्याकडं बघायला लागली. आणि ती एक अशी सेल्फ रिस्पेक्ट नसलेली बाई होती आणि दुसऱ्याच्या तंत्राने चालणारी, फायदा असेल तर एखाद्याचे तळवे चाटायला सुद्धा कमी करणार नाही अशी बाई होती. आणि नैना म्हणाली, मम्मी आता मी खाते ना?
मग काय नजर लावाल का मला? आणि तुमच्या मुलाने मला पैसे नाही ना दिले? मी माझ्या डॅडीकडून पैसे आणलेले आहेत, समजलं? आता तुमचं तुम्ही बघा. आणि थोड्या वेळात लाईट नाही आली तर मी जाणार माझ्या डॅडीकडे, असं नयना म्हणाली. आणि आता संग्रामच्या मम्मी पप्पानं सकाळचं जे जेवण होतं तेच खाल्लं. आणि इतकी दरिद्री अवस्था होती तरी या बाईला इतका माज होता की चक्क अर्जुन सर आणि तन्वी मॅडमसोबत पंगा घेत होती. बिनडोक कुठली. तिची लायकी नव्हती त्या दोघांनी तिच्या दारात सुद्धा यायची. पण तरीही ते आले होते मधूसाठी. पण देव देतो आणि कर्म नेतं म्हणतात ते असं. इंद्राची मम्मीसुद्धा किती साधी होती, पण ती किती माणुसकीची होती. आणि तिलासुद्धा तन्वी अर्जुनकडून खूप रिस्पेक्ट मिळत होता. पण आता मधूच्या होणाऱ्या मदर इन लॉला मात्र अर्जुन तन्वीकडून शेवटपर्यंत ठेंगाच मिळणार होता. कारण असं वागण्याची सुरुवात तिनं केली होती. आणि तिला शेवटपर्यंत आता कुठेच थारा मिळणार नव्हता. आणि मग दुपारपासून त्या दोघीसुद्धा घराच्या बाहेरच होत्या. जसं त्या दोघींनी तन्वी अर्जुनला बाहेर उभा केलं होतं तसं. मग इकडे ऑफिसमधून इंद्रा, जितेंद्र, संग्राम या दोघांना म्हणाला, तुम्ही दोघे हॉटेलवर जा, तिथं तुमची सगळी सोय केली आहे. आणि संग्राम म्हणाला, पण सर आम्ही घरी गेलो असतो, एवढं 5 स्टार हॉटेल बघायची काय गरज होती सर? आधीच आपली कंपनी नवीन आहे, एवढा खर्च कशासाठी? जितेंद्रसुद्धा तसाच म्हणाला. इंद्रानं त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बघा तुम्ही आपलं माणूस म्हणून आपल्या कंपनीची काळजी घेतली ना, मग कंपनीसुद्धा तुमची अशीच काळजी घेणार आपलं माणूस म्हणून. अँड वन मोर थिंग, एक सिक्रेट सांगू का? तसं संग्राम आणि जितेंद्रने एकमेकांकडे बघितलं आणि इंद्रानं हळूच त्या दोघांच्याही कानाकडं तोंड नेलं आणि म्हणाला, ही अर्जुन सरांची ऑर्डर आहे, असं म्हणून वरच्या दातानं खालचा ओठ चावला आणि डोळे उडवले काहीतरी सिक्रेट असल्यासारखं. आणि त्या दोघांना काहीच कळेना. आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याची ऑर्डर अर्जुन सर का देतील? आणि जितेंद्र म्हणाला, पण सर त्यांनी अशी ऑर्डर का दिली ते कळेल का? आणि इंद्रा हसून म्हणाला, कळेल, नक्की कळेल. ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी तुम्हाला सुद्धा कळेल. अरे यार, दामाद होऊन का, उनके कलेजे का तुकडा. पण मला पण नाही कळलं तर तुम्हाला कुठून कळेल? आता पटकन जा, असं म्हणून इंद्रा हसून घरी गेला. मग आता दोघेही 5 स्टार हॉटेलमध्ये गेले आणि त्यांची एखाद्या राजकुमारासारखी बडदास्त ठेवली जात होती. आणि दोघेही एकाच रूममध्ये थांबले. दोघांचा डिनर वगैरे झाला आणि मधूचा संग्रामला फोन आला. जितेंद्रने बघितलं आणि आता त्याला बोलायला प्रायव्हसी मिळावी म्हणून जितेंद्र बाहेर गेला. आणि मग संग्राम त्या मऊ बेडवर पडला आणि म्हणाला, हाय बेबी. आणि मधू हसून म्हणाली, हाय हँडसम. आणि संग्राम म्हणाला, मी आणि हँडसम? आणि मधू म्हणाली, का, काय कमी आहे रे तुझ्यात? संग्राम, तू सर्वगुण संपन्न आहेस आणि प्रत्येकाची एक ब्युटी असते. आणि यानंतर असं कधीच म्हणायचं नाही की तू हँडसम नाही, ओके? कारण तू माझा हँडसम आहेस. मला तुझ्यात काहीच कमी दिसत नाही बेबी. मग तू का असं म्हणतोस? आणि संग्राम हसला आणि म्हणाला, खरं सांगू मधू, लहानपणापासून मला सगळ्यांनी डावललं माझ्या रंगामुळे. आणि मधू खूप वाईट वाटायचं. आणि जर मला त्यावेळी कुणी म्हटलं असतं ना की संग्राम, आता तू जितका अपमान होतो ना तुझा, त्या बदल्यात तुला एक ब्युटिफुल मुलगी बायको म्हणून मिळणार आहे, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. तर मधू, मी आत्तापर्यंत वाईट वाटून घेतलंच नसतं. आणि मधू हसली आणि म्हणाली, सोड ना ते, आत्ता काय करतोस बोल. आणि संग्रामनं त्याच्या शेजारच्या रिकाम्या जागेवर हात फिरवला आणि म्हणाला, एकटाच आहे बेडवर आणि माझ्या शेजारची जागा रिकामी आहे, असं चावटपणे म्हणाला. आणि मधू खूप हसली आणि म्हणाली, शटअप ब्लफ मास्टर. आणि मला वाटलं ना तू साधा आहेस, मग संग्राम तू ना खूप आगाऊ आहेस. संग्राम म्हणाला, तूच तर सगळं शिकवलं, मला काही माहीत नव्हतं असलं काहीच. कारण कुठल्या मुलीसोबत फ्रेंडशिप नाही, बोलणं नाही, म्हणून मुलींची भीतीच वाटत होती. मधू म्हणाली, ते असू दे, पण मला सांग, आज अर्जुन अंकल आंटी आले होते आणि घरी काय झालं? तू गेला होता ना? आणि संग्राम
निराश होऊन म्हणाला, काय होणार मधू? वहिनी आणि मम्मीनं त्या दोघांचा अपमानच केला. मी जाईपर्यंत ते दोघे बाहेर उभा होते आणि मला ना खूप वाईट वाटलं त्याबद्दल. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती असते आणि इथे चक्क देव दारात येऊन माझ्या मम्मीनं त्यांचं स्वागत नाही केलं. मग आता त्यांच्यावर तरी देव कशाला प्रसन्न राहील ना. पण मी काय करू गं? मधू तुला सांगू, सगळी चूक ना माझ्या वहिनीची नाही. नाही म्हणजे ती गर्विष्ठ आहेच, पण माझी मम्मी खूप दोषी आहे यामध्ये. मधू, आता इंद्रा सर म्हणालेत की कंपनी प्रोग्रेस करते आणि आमची सॅलरी वाढणार आहे. मग आपण तिथं नाहीच राहायचं. त्या दोघी खूप विचित्र आहेत. मी तुला तिथं नाही ठेवणार. आणि मधू हसली. आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, शॉपिंगविषयी चर्चा झाली आणि मग फोन ठेवण्याची वेळ आली. आणि फोन ठेवताना गुड नाईट म्हणायच्या आधी संग्राम म्हणाला, मधू गिव मी अ वन किस. आता मधू काहीच बोले ना. संग्राम पुन्हा म्हणाला, मधू मी डोळे झाकून बसलोय, गिव मी अ वन किस. असं हळूवारपणे तिला साथ घालत म्हणाला. पण मधू इकडे लाजली होती, संकोचली होती, कारण तिच्यासमोर अतुल बसला होता आणि तो तोंड दाबून हसत होता. आणि मधू का इतका वेळ लावते किस करायला हे संग्रामला कळेना. आणि संग्राम पुन्हा म्हणाला, मधू अशी का करतेस तू? काय झालं बेबी? आणि मधू आता लाजून तिथून निघालीच. इतक्यात अतुलनं तिचा हात पकडला आणि खाली बसवलं. आणि ती नको ना डॅड, जाऊ दे ना असं म्हणून त्याला विनवत होती. पण आता इतका चांगला मोका आला होता, तो अतुल सोडणार नव्हता. आणि अतुलने मधूला खुणवलं की त्याला म्हण तिकडून किस कर. आणि मधू लाजत लाजत संग्रामला म्हणाली, संग्राम आधी तू कर. आणि संग्राम म्हणाला ओके. आणि मग त्याने तिकडे बिनधास्तपणे मधूला मोबाईलवर किस केला. आणि इकडून अतुल म्हणाला, दामाजी थँक्यू सो मच फॉर युअर लॉट ऑफ लव. आणि खूपच प्रेम करताना तुम्ही माझ्यावर. आणि आता हे ऐकलं तसं संग्राम खूप खूप घाबरला आणि मला ओ माय गॉड मधूचे डॅडी. आणि त्यानं फोनच ठेवून दिला. आणि इकडे अतुल खूप खूप हसायला लागला. आणि मधूसुद्धा लाडात लाजत लाजत माझी डॅडी काय हे आणि त्याच्या मिठीत गेली. आणि अतुल मला जस्ट चिल बेटा, तो तुझ्यावर किती प्रेम करतोय हेच बघायला आलो होतो आणि आता पुन्हा नाही येणार. आणि आता इकडे नयना, संग्रामची मम्मी पप्पा टेरेसवर झोपायला गेले. तिथे त्यांना मच्छरांनी फोडून फोडून खाल्लं. या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातनं या कोपऱ्यात करून करून ते दमले. नैनानं ओडोमॉसची पूर्ण बाटली संपवली, तरीही मच्छर तिला चावायचे सोडेनात. जणू काही त्या मच्छरांना अर्जुन सरांनीच शिकवून पाठवलं होतं की तिलाच फोडून काढ चावून चावून. आणि ती म्हणाली, नाही मी इथे नाही झोपू शकत. आणि तिनं सरळ गाडी सुरू केली आणि तिच्या डॅडीच्या घरी गेली. आणि तिला इतक्या रात्री आलेली बघितली आणि तिची मम्मी थक्क झाली. आणि नैना कोणाला काहीच न बोलता तिच्या रूममध्ये गेली आणि AC लावून थंड वातावरणात झोपली. आणि आता काय झालं काही कळलंच नाही मिस्टर दळवी आणि त्यांच्या पत्नीला. आणि नैना आता लाईट आल्याशिवाय इकडे येणारच नव्हती. मग आता सकाळ झाली आणि सकाळी उठल्या उठल्या स्वीटीनं आर्यनचं डोकं खायला सुरुवात केली. आणि आर्यन मला बोर होते, मी काय करू असं म्हणाली. आर्यन मला, बेबी आता आपण जाऊन आलो ना लोणावळ्याला, आता तरी तुला बोर होते का? तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, आर्यन बेबी आज नको ना जाऊ ऑफिसला, तू मला जवळ पाहिजे. आणि मग तो म्हणाला, ओके डॅडना विचारतो. आणि स्वीटी म्हणाली, नाही त्यांना नको विचारू, मला याच गोष्टीनं बोर झाले, सतत याला विचारतो त्याला विचारतो, कोणालाच नको विचारू, असाच थांब. आर्यनने तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला, डार्लिंग तुला मला मारायचं आहे का? आज काय झालं तुला? चक्क तू डॅडना विचारायचं नाही म्हणतेस, त्यांचा रिस्पेक्ट करायला नको का? आणि ती म्हणाली, आर्यन ते डॅड आहेत ना, माझे मामा आहेत, मग त्यांना तसंच वागवायचं, बॉससारखं नको ना करू घरी तरी. आणि मला कशाचं तरी बोर होतं आहे, मी काय करू? इतक्यात तन्वी आली आणि म्हणाली, काय झालं? आणि आर्यन म्हणाला, मॉम मला ना ह्याचं काही कळतच नाही, आता हिला अचानकच बोर होतं आहे, मी काय करू सांग?
तन्वी म्हणाली, आर्यन ओरडू नकोस, असं होतं. आणि आजपर्यंत जी गोष्ट आवडायला लागते ती आवडत नाही, जी आवडत नाही ती आवडायला लागते, समजलं? आणि आर्यन मुंडी हलवत म्हणाला, तुम्ही लेडीज आणि तुमची प्रेग्नन्सीची फिलॉसॉफी दोनो आपकोही मुबारक. तसंच स्वीटीनं उशी घेतली आणि त्याच्या अंगावर फेकली आणि म्हणाली, तू गप्प बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, तू इथून जा. आणि आर्यन पुन्हा हसला आणि मला, ओ माय गॉड, ही प्रेग्नेन्सी आहे का मिरगीचा झटका? आता म्हणाली की आर्यन बेबी माझ्याजवळ थांब, ऑफिसला जाऊ नको. आणि आता म्हणते जा. आणि आता आर्यन खूप हसत होता आणि तो हसतो याचा पण स्वीटीला राग आला. आणि तन्वी म्हणाली, ओके स्वीटी बेटा, आपण हॉस्पिटलमध्ये जातोय, 3 महिन्यांची सोनोग्राफी करायची ना. आणि स्वीटी चिडून म्हणाली, तू याला नाही घ्यायचा, आपण दोघीच जायचं. आणि तन्वी तिला गोड बोलत म्हणाली, हो हो, आपण दोघी जायचं. आणि मग तन्वी खाली गेली. आजकाल तन्वी स्वतः स्वीटीचा नाश्ता आणायची, कोणत्याही नोकराच्या भरोश्यावर ती राहत नव्हती. आणि कितीही काम पडले तरी चालेल, पण स्वीटीचं काम स्वतः करायचं असं तिनं ठरवलं होतं. कारण किचनमधून तिच्या बेडरूममध्ये येताना सुद्धा धोका होता. आणि शेवटी देसाई खानदानाचा वारस होता तिच्या पोटात, त्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. आणि मग स्वीटी नाश्ता करत होती. आणि मग पुन्हा आर्यनला गोड बोलत म्हणाली, आर्यन बेबी, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आणि आर्यन म्हणाला, मग आहे ना, असं कसं विचारतेस? आणि मग स्वीटी त्याला म्हणाली, मग तू हसू नको. जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तू हसायचं नाही, असं म्हणून त्याच्याकडे टक लावून बघत बसली, तो हसतोय की नाही हे बघत. आणि आता 10 सेकंद झाले, 20 सेकंद झाले आणि आर्यनला हास्याच्या उकळ्या फुटायला लागल्या आणि तो हळूहळू तोंड दाबून हसायला लागला. आणि स्वीटीला राग आला आणि म्हणाली, याचा अर्थ तू हसतोस, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, का हसतोस, का हसतोस म्हणून चिडली. आणि ड्रेसिंग टेबलवरची पावडर, परफ्यूमच्या बाटल्या सगळं त्याला फेकून मारायला लागली. आणि मॉम बचाव, डॅडी बचाव करून आर्यन बेडरूमच्या बाहेर पळाला आणि थेट खाली आला. आणि म्हणाला, या मुलीचं काही खरं नाही. आणि अर्जुन सुद्धा खूप हसला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन बेटा, हे मूड स्विंग असतात, सहन करावं लागतं. आणि आर्यन मला, मॉम किती पटकन मूड बदलतात तिचे, नक्की तिच्या पोटात किती बेबी आहेत, गॉड नोज. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, बायकोचे सगळे मूड स्विंग झेलायला तुला टाईम तरी आहे, तर तू ते एन्जॉय कर. मला असलं काहीच नाही एन्जॉय करायला भेटलं. आणि यातसुद्धा खूप हॅपीनेस असतो, ओके. आणि आज तू घरी थांब. आणि आर्यन म्हणाला, नको डॅड, त्यापेक्षा तुम्ही थांबा, तुम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये जा, मी जातो ऑफिसला. आणि आर्यन गेला ऑफिसला. मग तन्वी अर्जुन स्वीटीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिची सोनोग्राफी सुरू होती. आणि जेव्हा रिपोर्ट हातात आले तेव्हा डॉक्टरांच्या समोर तिघेही बसले होते. आणि डॉक्टर म्हणाले, या कुठे प्रवासाला गेल्या होत्या का, जिथे त्यांना गाडीत धक्के बसले? तन्वी म्हणाली, हो डॉक्टर, लोणावळ्याला गेलो होतो आम्ही, पण एकही धक्का नाही बसला, मी स्वतः तिच्यासोबत होते आणि आमच्या गाड्यासुद्धा कम्फर्टेबल आहेत. आणि मग दुसरी जास्त धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टर म्हणाले, मग यांचे मिस्टर कुठे आहेत? तसे तन्वी अर्जुन घाबरले आणि म्हणाले, पण काय झालं डॉक्टर, एनिथिंग सिरियस? आणि डॉक्टर म्हणाले, सिरियस काही नाही, पण यांच्या मिस्टरांमुळे यांच्या पोटात ट्विन्स आहेत. रात्री थोडी काळजी घ्यायची होती ना, रोमॅन्टिक होताना त्यांनी हा विचार केलाच नाही. तशी स्वीटी लाजली आणि अर्जुनने तन्वीने तोंडाला हात लावला आणि त्यांना खूप हसायला येत होतं. पण आता ट्विन्स होणार म्हणजे स्वीटीची आणखीन खूप काळजी घ्यावी लागणार होती. आणि आता देसाई मेन्शनमध्ये आनंदी आनंद पसरणार होता. आणि एक तीर से 2 निशाण साधणाऱ्या टायगरचा अर्जुन सरांना फार अभिमान वाटला. आणि घरी आल्यानंतर आता चांगलीच त्याची क्लास होणार होती. थँक्यू सो मच.